आता चाललो डीमार्टला भर पावसातून. आज सकाळपासून तर पाऊस नव्हता पण आता चाललो आहे. मी आज नवीन माझ्या रेनकोटचं उद्घाटन केलेलं आहे. मस्तपैकी छान वाटतं. आणि आज आपण काय करतोय, चला डीमार्टला जाऊ, मस्त शॉपिंग करू. आज माझ्या नवऱ्याला टाईम भेटलेला आहे भरपूर दिवसानंतर. चला आता आपण चाललोय पहिलं आरोहीचे बुक्स घ्यायला. एन्जॉय. तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे. मस्त भिजलो पूर्ण. थोडा पाऊस होता बापरे. आणि सामान पण एवढं होतं काय बोलू आता. खूप दमले. थांबा मी तुम्हाला दाखवते किती गोण्या झाल्यात ते सामान. हे बघा, एक तांदळाची गोण आहे, ही तांदळाची गोण, त्याच्या बाजूला सामान, ह्याच्यात सामान, ह्याच्यात सामान, ह्याच्यात सामान, ह्याच्यात गहू. एवढं सगळं आम्ही स्कूटीवरती घेऊन आलो आहे. सगळं सामान आम्ही स्कूटीवरती घेऊन आलो दोघं जण. एवढं पाप एवढं दमलो. आणि डिमांडमध्ये पण एवढी गर्दी होती ना. आणि आज काय झालं, आज आम्ही डिमांडला गेलो होतो तेव्हा तिथे एक म्हणजे मुलगी होती, सॉरी 2 मुली होत्या, मुलगी होता वाटतं. आणि त्या मला बघून हसत होत्या म्हणजे कसं की ते बोलते हां ये तू रील बनाते ना. मग ते पाहून एवढं छान वाटतं आहे. म्हणजे ते पाहून एवढं छान वाटतं आहे, एवढं मस्त वाटतं आहे. असं वाटतं चला बाबा कुठेतरी आपले फॉलोअर्स आहेत. आणि एवढं भारी वाटतं ते पण. मला तर खूप आवडलेलं आहे. एक फ्रेम भेटते त्याच्यासाठी नाही, पण एक माणसं आपल्याला ओळखतात ह्या गोष्टीसाठी एक खूप छान वाटतं. मी डिमांडमध्ये शूट नाही करू शकत होती कारण की तिथे तसं अलाउडच नाही आहे शूट वगैरे करायचं, हे करायचं, व्हिडिओ वगैरे काढायचे, मग मी काढले नाही आहे. पण खूप छान वाटलं होतं मला. आणि सामान पण आपलं आलेलं आहे. आणि त्याच्यात मुलांसाठी आपले प्लेट्स घेतले होते. हाय प्लेट्स, तरी पण दर टायमाला त्यांना नवीन नवीन काय ना काहीतरी पाहिजे असतं. टिफिन घेतलेले आहेत दोघांना 2. त्याच्यासाठी परत माझी थोडीशी शॉपिंग केली मी. टी शर्ट घेतलं आहे आणि घेतले थोडंफार काय नंतर मी दाखवेनच. आणि हां, माझं आज मी नवीन रेनकोट घातला होता, त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे. मोस्ट एकदम बोलतात ना खूप छान आहे रेनकोट. अजिबात म्हणजे पूर्ण पॅक होता. आता हे जर मी छत्री घेऊन गेली असती तर पूर्ण भिजली असती. आणि प्लस दुसरे कोणतं जर असतं रेनकोट ते जरी मी घातलं असतं तरी पण पूर्ण भिजली होती. हे वाटतं त्यांनी चांगल्या ह्याचं आणलं आहे, झीलचं आणलेलं आहे रेनकोट. खूप छान आहे, खूप मस्त आहे. जरा पण कुठे पण भिजलेली नाही आहे, कुठे भिजलेली नाही आहे. खूप छान आहे, मस्त आहे एकदम. तर पावसातून झीलचं घ्या, चांगल्या क्वालिटीचं घ्या, कारण की एवढा पाऊस आहे बापरे. आणि एवढी डिमांडला पण गर्दी होती, डोकं दुखायला लागलं. चला बाय बाय. विषय आहे आवडीचा, डोंट डिस्टर्ब. माझी बॅग, हस्तकला, चित्रकला, त्याला हँडल बनवायचे. खूप सुंदर. खरंच एका मिनटामध्ये माझ्या बायकोने बॅग बनवली. आता ते बॅग का टिकत त्याच्यामध्ये का आणता येईल मला. पावसाने पेपर पूर्ण लूज झाले, तसं नाही, गलपाटलेत. गलपाटले तसं गलपटलं असेल तरी पण ना त्यात बोलते ना सासराकडून काय सासरा दिलं माझं ना ते का आणता आलं. मला खूप आवडेल त्यामध्ये आणायला. असं बोलतं माझ्या पप्पांना. मरे आपलं बॉस आहे बॉस.
टाकाऊपासून टिकाऊ बायकोने अशी फायनली बॅग बनवली माझ्या. मग काय, आम्ही मराठी मीडियमवाली माणसं आहोत. आम्ही BMC शिकलो आहे. आम्हाला शिकवतात. हे आत्ता जे आमची होती शाळा, आमची होती शाळा. मीडियमवाले मुलं आहेत, त्यांना काहीच आमची मनपा शाळा क्रमांक 3 आम्ही मराठी 90 फीट रोडला. हॅशटॅग चेंबूर हायस्कूल, हॅशटॅग मराठी मीडियम मराठी मीडियम. शाळा क्रमांक 3. आणि मला माहिती आहे ड्रॉइंग कोणी शिकवलेली आहे, ज्यांनी फर्स्ट टाईम कसाबचं हे डायग्राम बनवलं होतं ना, जेव्हा 26 जुलैच्या टायमाला. माझ्या बायकोचे हस्तकला चित्र खूप सुंदर आहे आणि तिला जे चित्र शिकवलं सरांनी, त्यांचे ना जे सर होते शाळेतले, त्यांनी ना चित्र स्कूलला त्यांनी ना 26 नोव्हेंबर रोजी म्हणजे आपला मुंबईवरती झाला होता बाहेर खाल्ला कसा मी गेला होता तिथे कसा गेला त्याचा त्यांनी पूर्ण म्हणजे दिल्लीला बनवलं सर त्यांनी हे दिलं होतं त्याचं पूर्ण चित्र आणि हुबेहूब चित्र काढलं होतं. असं म्हणजे बघा त्यांचं पण माहिती खूप विकत आहे. आणि आपल्या मुंबई पोलिसांना किंवा भारत म्हणजे होतं ना भारतामध्ये इतर पोलिसांना ह्या संस्कृतीमध्ये होते, कारण समोरच्यांनी जे वर्णन करतात, समोरचे जे विटनेस जे वर्णन करतात त्यानुसार सर आहेत ते हुबेहूब चित्र काढतात आणि त्यांच्या मदतीने पोलिसांना पण इन्व्हेस्टिगेशन करताना म्हणजे खूप हे होते, म्हणजे त्यांची खूप मदत होते. ॲप्रिशिएट. आणि सरांना काहीतरी आता मागच्या टायमाला पण काहीतरी हे भेटलं होतं, पुरस्कार भेटला होता. आय नो, म्हणजे मला माहिती नाही, पण मी असं हे केलं होतं म्हणजे लोकांना आपल्याला बोलले की माझे सर म्हणून, आणि कुठला पुरस्कार भेटला हे पण मला माहिती नाही. तर खूप छान आहे. त्यामुळे म्हटलं की माझ्या एवढं कळतं चित्रकलाचा काय उपयोग असतो म्हणून. हस्तकला चित्रकला तुम्ही बनणार नाही. हां, डायमंड बायकोची रांगोळी माझ्या बायकोची आमच्या ताईमध्ये ना एक नंबर रांगोळी असते दिवाळीमध्ये फक्त 3 दिवसाला या फक्त काय ते लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. रांगोळी होती तो मोठा काढायचा मोर, नाचताना मोर एक पाहायचा, तो मोर पण असं बिल्ला होता. मला ठेवलं का पण मुलं पाठवू चेंबूरला त्यामुळे सांग असं तरी पण दाखवून अगं हे दाखवायचं पुढे शाळेमध्ये. शाळा 6 वाजता त्यानंतर आपण अशी जायची शिकून चेंबूरला माझ्या बॉसकडे. कशाला आपलं बॉस होतं शेठ. सुंदर सुंदर. उद्या तर नवा करायची गाडी एकदम बाईक माझी पुस्तके उठते ते. चला, तर खूप झोप आली आहे. आपली बॅग तयार होऊन झालेली आहे आणि आता उद्या सकाळी तर शाळा आहे, तर आता झोपायचं आहे. 1 वाजलेलं आहे. खूप खूप आलं. चला, मग तेच ब्लॉग आता संपवते. भेटूया उद्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आज माझ्या रेनकोटचं उद्घाटन पण केलेलं आहे. डीमार्टला पण गेलो होतो, शॉपिंग झालेली आहे आणि आज मी बॅग पण बनवली होती ती. तर मला प्लीज कमेंट करा आणि सांगा तुम्हाला रेनकोट कसं वाटलं ते, आणि बॅग पण कशी वाटली ती. आणि प्लीज कमेंट करा, मला शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय आणि गुड नाईट. खूप झोप आलेले. चलो, मिलेंगे कल.